अर्जुन आणि अतुल एअरपोर्टसाठी निघाले. आता त्यांच्या कारची वाट पाहत काही गुंड रस्त्यात बसले होते. ते गुंड MD खन्नानं पाठवले होते. ऑफिसजवळच्या एका गुंडाने जो अर्जुनवर पाळत ठेवून होता. अतुलच्या कारचं वर्णन सांगितलं होतं समोरच्या गुंडाला आणि त्याचा फोटो नंबरसुद्धा पाठवला होता. काही अंतर गेल्यावर नेमकी अतुलची गाडी बंद पडली आणि अर्जुन चिडला. व्हॉट द हेल अतुल, असं म्हणत त्याने गाडीच्या टायरवर एक लाथ घातली आणि म्हणाला, डफर अतुलची डफर कार, तुझ्यासारखी तुझी कारसुद्धा नॉनसेन्स आहे. आणि अतुल म्हणाला, सॉरी सर, पण मी काहीतरी मॅनेज करतो. अतुल, आता तू काय मॅनेज करशील आणि माझी फ्लाईट मिस झाली तर आय विल किल यू डफर. असं म्हणून अर्जुनने घड्याळात पाहिलं आणि थोड्या वेळात अतुलने दुसरी कार अरेंज केली. अतुलने लगेच दुसरी कार मागवली 10 मिनिटात. मग त्यामधून अर्जुन आणि अतुल बसून निघाले आणि आता ते गुंड अतुलच्या फोटोमध्ये पाठवलेल्या कारकडे लक्ष देत बसले होते आणि त्याच्या समोरून अर्जुन आणि अतुल दुसऱ्याच कारमधून निघून गेले हे त्यांना कळलंच नाही. आणि अशा प्रकारे यावेळी तरी अर्जुनचा जीव वाचला होता असं म्हणायचं. आता अर्जुन दिल्लीत वेळेवर पोहोचला, पण मिस्टर खन्नाचा प्लॅन बी तयार होता. त्याला लगेच समजलं की अर्जुन दिल्लीत पोहोचला आहे आणि त्यानं तिथेही त्याची माणसं पेरून ठेवली होती. सगळे बोर्ड मेंबर बसले होते. सगळे अर्जुनपेक्षा जास्त वयाचे होते, अनुभवी होते. सगळ्या प्रपोजलवर हळूहळू चर्चा करत होते सगळे. आणि MD खन्नाची प्रपोजल फाईल समोर आली, ज्याची अर्जुन वाट बघत होता. आणि त्यावर सगळ्यांची चर्चा सुरू झाली. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळे पॉईंट्स डिस्कस करून एक इश्यू क्लिअर केले जात होते. आणि अर्जुन शेवटी म्हणाला, एक्सक्यूज मी एव्हरीवन, आय वॉन्ट टू से समथिंग अबाउट धिस फाईल. मला यावर काही बोलायचं आहे. आणि हे ऐकून काही जणांनी भुवई वर केली. आता MD खन्ना फार पोहोचलेला होता. अर्जुनकडून डाळ नाही शिजली म्हटल्यावर त्यानं दुसरा माणूस हाताशी धरून त्या मेंबर्समध्ये घुसवला होता. आणि मग अर्जुनने लॅपटॉपला पेनड्राईव्ह जोडला आणि त्यांना सगळे पुरावे दाखवले आणि सगळं जीव तोडून सांगितलं की MD खन्ना कशा टाईपचा माणूस आहे. सगळं काही फेअर आहे. खोटी डॉक्युमेंट दाखवून तो नंतर कसं अनफेअर धंदे करतो हे पटवून दिलं. पण त्याचा कोणीच विश्वास ठेवला नाही. 1-2 बोर्ड मेंबर्स ठेवत होते विश्वास, पण जास्त मेजॉरिटीने MD खन्नाच्या बाजूने सगळेजण बोलत होते. कारण MD खन्नानं ते मेंबर्स विकत घेतले होते. आणि बोलता बोलता एक 55 वर्षाच्या वयाच्या आसपासचे मेंबर म्हणाले, मिस्टर देसाई, तुम्ही उगीचच व्हाईट कॉलर MD खन्नांना बदनाम करत आहात. तुमचा काही पर्सनल इश्यू तर नाही ना यामागे? तुम्ही दाखवताय ते पुरावे आणि त्यांची प्रपोजलची फाईल यामध्ये खूप विरोधाभास आहे आणि मला तर यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे असं वाटत आहे. आणि हे ऐकून अर्जुन थोडा शॉक झाला आणि म्हणाला, सर, मी हे सगळे पुरावे गोळा केले आहेत कारण मला त्याच्या या प्रपोजल फाईलवर डाऊट आला. कारण त्यानं स्वतः माझ्याकडे त्याचा माणूस पाठवला होता लाच घेऊन मी या प्रपोजलवर सही करावी म्हणून. मग तो इतकाच फेअर आणि व्हाईट कॉलर आहे तर त्यानं असं का केलं, टेल मी. आणि मी तर माझं काही कारण नसताना का पुरावे मिळवत बसलो. आणि एक जण म्हणाला, कारण तुम्ही सुद्धा हाडाचे बिझनेसमन आहात आणि तुम्हाला तुमचे बिझनेस प्रतिस्पर्धी संपवायचे आहेत म्हणून तर तुम्ही असं करत नाही ना मिस्टर अर्जुन. बट धिस इज टोटली रॉंग. आणि हे ऐकून अर्जुन चक्रावलाच. तो चिडला आणि म्हणाला, मी असं का करेल सर? तो माझ्याकडे लाच घेऊन आला होता. जर तो खरंच व्हाईट कॉलर असेल तर त्याला इतरांना लाच देण्याची काय गरज होती, तेही बोर्ड मेंबरला. आणि आता दुसरा मेंबर म्हणाला, याचे काही पुरावे आहेत तुमच्याकडे की स्वतः MD खन्ना तुमच्याकडे आले होते बोलणी करायला पैसे घेऊन? आणि अर्जुन चिडत गप्प बसला कारण त्याच्याकडे तर एक एजंट आला होता MDचं नाव घेऊन. तो MDचं नाव सांगत होता आणि त्याचा निरोप त्यानं त्याला सांगितला होता आणि यावरून काहीच सिद्ध होणार नव्हतं. आणि आता हे काय चाललं होतं हे अर्जुनच्या लक्षात आलं. सरळ सरळ MD खन्नाला वाचवण्याचा प्रयत्न चालला होता. अर्जुन फार चिडला. त्याच्या मताला काही किंमत नव्हती इथं असं त्याला वाटलं. मग एक जण म्हणाला, तुम्ही तर लग्नसुद्धा तुमचा प्रतिस्पर्धी संपावा म्हणूनच
केलं होतं ना मिस्टर अर्जुन? असं आम्ही ऐकलं आहे की तुम्ही मिसेस तन्वी समोर लग्नाचं प्रपोजल ठेवलं, त्यांची कंपनीसुद्धा बंद केली. मग तुम्ही एखाद्याला संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकता. मग हे पुरावे कशावरून खोटे नाहीत? आणि हे सगळं अर्जुनच्या पर्सनल लाईफबद्दल चाललं होतं आणि त्याला सहन नाही झालं. तो म्हणाला, इथं माझा विषय येतोच कुठून? आपण MD खन्नाबद्दल डिस्कस करतोय ना? आणि आणखीन एक मेंबर म्हणाला, MD खन्ना असो किंवा तन्वी सुभेदार असो, दोघेही तुमच्याशी रिलेटेड आहेत, हे महत्त्वाचं मिस्टर अर्जुन. आणि आता अर्जुनला काय बोलावं ते समजेना. तो निरुत्तर झाला. MD खन्नानं चांगलीच फिल्डिंग लावली होती. तो काही कच्चा खिलाडी नव्हता, यावरून समजत होतं. आणि त्याच्या सगळ्या आधीच्या कंपन्या कशाच्या भरोसावर मंजूर केल्या होत्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही. इथले काही मेंबर्स विकले गेले होते. MD खन्ना आणि त्याच्यासारख्या अनेक लोकांसाठी काम करत होते, हे सरळ सरळ दिसत होतं. आणि आता असा आरोप करावा तर अर्जुनकडे पुरावे नव्हते आणि तो पुन्हा एकदा तोंडघशी पडला असता. म्हणून तो शांत बसला. त्यानं रागात त्या मेंबरकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते इथे बोला, माझ्या वाईफचा टॉपिक इथे नको. आता सगळ्यांना तर हेच वाटत होतं की अर्जुनने तन्वीला संपवण्यासाठी लग्न केलं आहे, पण तिला मिळवण्यासाठी तो तिच्यावर प्रेम करत होता म्हणून त्यानं हे केलं, हे फक्त तिला माहीत होतं. मग अर्जुन नाइलाजाने खाली बसला रागातच. त्यानं त्याचा पेनड्राईव्ह खिशात टाकला आणि MD खन्नाच्या प्रपोजलची फाईल सहीसाठी त्याच्यासमोर आली आणि अर्जुननं फार रागात रिजेक्टेड असं लिहिलं आणि खाली सही केली. पण बाकीच्या मेंबर्सनी अप्रुव्हल असं लिहिलं आणि सही केली. आणि शेवटी काय, 5 पैकी 4 जणांची मतं MD खन्नाच्या बाजूने होती. अर्जुनच्या मताची त्याला गरज पडली नव्हती आणि त्याची फाईल मंजूर झाली. आणि अर्जुन फार रागात म्हणाला, मी आत्ताच्या आत्ता या असोसिएशनमधून बाहेर पडतोय. जिथे माझ्या मताला काही किंमत नाही तेथे थांबणं चुकीचं आहे असं मला वाटतं. काही जण त्याला समजावत होते की असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ, तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. आणि अर्जुन म्हणाला, नुसते बोर्ड मेंबरमध्ये तरुण मेंबर असून काय उपयोग जर त्यांचं मतच तुम्ही ग्राह्य धरणार नसेल तर? मी फक्त शोसाठी आहे का? सॉरी, आज जर सगळं लाचच घेऊन होणार असेल तर ही इतकी सगळी नाटकं कशाला करायची? बोर्ड असोसिएशन अँड ऑल, असं तो MDची बाजू घेणाऱ्या मेंबर्सवर डोळे रोखत म्हणाला. व्हॉट यू मीन मिस्टर देसाई, तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे की आम्ही MD खन्नाकडून पैसे घेतले? असा एक जण उठून रागात म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, मी असं म्हणालो नाहीच, तुम्ही स्वतःच ते कबूल करताय. पण लक्षात ठेवा, हे प्रोजेक्ट मंजूर करून अनेक निष्पाप लोकांच्या जीवनाशी खेळणार आहे तो. आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला जाणार, कारण तुम्हाला खूप विश्वासानं या खुर्चीत बसवलं आहे वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी. आणि जर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत असाल तर सगळ्यात जास्त दोष तुमचा आहे. तुमच्या हातात खूप काही असूनही तुम्ही त्याला रोखू शकत नाही, कारण तुम्ही थोडे पैसे घेऊन स्वतःला विकलं आहे. आता अर्जुन फार तिरस्कारानं आणि त्वेषानं बोलत होता. आता अर्जुनची अशी भाषा ऐकून सगळ्यांना राग आला होता आणि चपापले होते, कारण हे खरं होतं. पण तरीही खोटं बोल पण रेटून बोल असं करत एक मेंबर उठला आणि म्हणाला, मिस्टर अर्जुन, तुम्ही फार उद्धट आहात, हे ऐकलं होतं, पण आता पाहिलं सुद्धा. तुम्हाला मोठ्यांचा मान ठेवता येत नाही आणि इथे तुमच्यापेक्षा वयाने सगळे मोठे आहेत, अनुभवी आहेत, तुम्ही त्यांचा अपमान करता? अर्जुन गाला थोडं हसला, म्हणाला, सॉरी सर, पण मी तुमचा अपमान केलाच नाही आणि मी इथं कोणाचा मान ठेवायला सुद्धा आलो नाही. माझ्यावर जी जबाबदारी सोपवली गेलेली होती ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आलो आहे. मी तर त्यांचा अपमान करतोय जो तुमच्या आत आहे, MD खन्नाला साथ देणार आहे. आणि मी उद्धट नाही, स्पष्ट वक्ता आहे. खरं नेहमीच कटू असतं, ते सहजासहजी पचवता येत नाही आणि तुमच्या बाबतीतही तेच घडतंय. मी खरं बोललो म्हणून तुम्हाला राग आलाय आणि अनुभवाचं म्हणाल तर बिझनेसमध्ये तुम्ही असाल माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आणि वयाने जास्त, पण फक्त वय वाढलं म्हणून माणसं ओळखता येतात असं नसतं. आणि हे मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून सांगत आहे,
कारण मी प्रामाणिक आहे. मी माझा बिझनेस प्रामाणिकपणेच करतो. असं म्हणून तो तिथून फार रागात बाहेर पडला. पुन्हा एअरपोर्टवर आला आणि मुंबईची फ्लाईट पकडली. आणि आत्ता MDला तिथल्या मेंबरने सांगितलं की अर्जुनकडे पुरावे असलेला पेनड्राईव्ह आहे. त्यात सगळे पुरावे आहेत आणि त्यानं इतके पुरावे गोळा केले आहेत तुझ्या विरोधात की तुझी सगळी कारकीर्द खराब होईल आणि तू शून्य उरशील. लवकरात लवकर ते सगळे पुरावे तुझ्या हाती घे. आणि म्हणून MDनं आता एअरपोर्टवरूनच अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. अर्जुन इतका चिडला होता की त्यानं रिटर्न आलेलं कोणालाच सांगितलं नाही आणि त्यानं फक्त गिरीशला बोलवलं. बॉडीगार्ड नव्हतेच बोलावले आणि तो एकटाच घरी येत होता. वेळ रात्रीची होती. तन्वीला तर काहीच कल्पना नव्हती. ती आर्यनला झोपवून नुकतीच झोपली होती. दुःखी होती ती. पण अर्जुन सुखरूप घरी येऊ दे असं म्हणत होती. दिवसभर तिने त्याला कॉल केले पण त्यानं घेतलेच नव्हते गडबडीत. आणि ड्रायव्हिंग करताना अर्जुन विचार करत होता. तनू म्हणत होती तेच खरं आहे. उगीच या असोसिएशनच्या नादी लागलो मी. आपण एकटं काही करू शकत नाही हेच खरं. आता पहिले तिला सॉरी म्हणतो आणि हे सगळं मी सोडलं आहे अशी गुड न्यूज तिला देतो. अर्जुन असा मनात विचार करत घरी चालला होता आणि इतक्यात अर्जुनच्या कारला एका ट्रकने जोरात धडक दिली. कारने 2-3 पलटी घेतल्या आणि ट्रक निघून गेली आणि अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आणि ही गोष्ट कळवली अतुलला. कारण गिरीश पाठीमागून येत होता टॅक्सीतून. अर्जुननं रागातच त्याला टॅक्सीने ये असं सांगितलं होतं आणि स्वतः गाडी ड्राईव्ह करत निघाला होता. मग MD खन्नाचे गुंड आले आणि त्यांनी शोधाशोध केली. पण अर्जुनच्या खिशातून तो पेनड्राईव्ह घेतला आणि निघून गेले. आणि रात्रीच्या 11 वाजता तन्वीचा फोन खणखणला आणि ती घाबरली.